गुजरात टायटन आज सलग 5वा मॅच जिंकलाय. फर्स्ट इनिंग जेव्हा झालती तेव्हा साई सुदर्शन म्हणला होता की 15 ते 20 रन शॉर्ट आहेत. बट मला पर्सनली असं वाटलं होतं की 168 रन इनफ आहेत. आणि ते बघितलं आपण. कगिसो रबाडाने पहिल्याच स्पेलमध्ये 3 विकेटा घेतल्या, 3 मोठ्या विकेट्स घेतल्या. मुळात गुजरात टायटनला होम कंडिशनमध्ये मॅच कशी जिंकायची याचा फॉर्म्युला त्यांना भेटलाय. पिच पण त्यांनी तशीच बनवली आहे जिथे 160 180च्या रेंजमध्ये रन बनतील आणि त्याच सेम पिचवरती बॉलिंग जर चांगली केली तर मॅच सुद्धा जिंकू शकतो. आणि आज आपण बघितलं 168 रनचं टार्गेट त्यांनी दिलं होतं आणि सनरायझर्स हैदराबाद 86 रनावरती ऑल आउट झाली. जेसन होल्डरने 3 विकेटा घेतल्या, कगिसो रबाडाने 3 विकेटा घेतल्या. ओव्हरऑल बॉलिंग युनिट त्यांचं परफेक्ट आहे. बॅटिंग युनिट आज शुभमन गिल आणि जॉश बटलर लवकर आउट झाले. बट मला वाटतं एखादा फेलियर येणं साहजिक आहे. पण गुजरात टायटन मला वाटतं ह्या वर्षी टॉप 2 मध्ये नक्की फिनिश करेल, कारण त्यांची बॅटिंग आणि बॉलिंग फॉर्ममध्ये आली आहे आणि हा सलग 5वा विजय होता. तुम्हाला काय वाटतं, गुजरात टायटन फायनलमध्ये जाऊ शकते यावर्षी? नक्की सांगा.